हॅलो, गुड आफ्टरनून. कसे आहात सगळे? मजेत आहात ना? आणि मुख्य म्हणजे मास्क घालताय ना? डोंट वरी. मी काही एकदम हवायोदय स्टाईलमध्ये प्रश्न नाही विचारणार आहे. सो बेसिकली आज आपण डिफरन्स बघणार आहोत. अगदी छोटा पॉइंट, कारण मला माहिती आहे आता तुमचे ऑफलाईन लेक्चर सुरू होत आहेत अँड यू आर एक्साइटेड अबाउट दॅट. सो लेट्स स्टार्ट विथ टुडे दिस स्मॉल टॉपिक अँड व्हेरी ईझी टॉपिक दॅट इज डिस्टिंग्विश बिटवीन मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन अँड परफेक्ट कॉम्पिटिशन. असे काही छोटे-छोटे फरक आपण बघणार आहोत आजसाठी. हं. बघा बरं का पहिला मुद्दा काय? पहिला मुद्दा असा आहे, इन मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन देअर आर लार्ज नंबर ऑफ बायर्स अँड सेलर्स. आपण नेहमीच फीचर्स बघताना हे बघितलं होतं, की मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशनमध्ये परफेक्ट कॉम्पिटिशन सारखेच लार्ज नंबर ऑफ बायर्स आणि सेलर्स असतात. पण असं लक्षात ठेवा, की परफेक्ट कॉम्पिटिशनमध्ये जितके सेलर्स असतात, जेवढे मोठे किंवा भरपूर प्रमाणावर, तितके काही भरपूर प्रमाणावर मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशनमध्ये नसतात. आणि मुख्य गोष्ट म्हणजे ते एकमेकांना कॉम्पीट करत नसतात आणि म्हणूनच आपण असं म्हणू शकतो, की आपला दुसरा मुद्दा इथेच सुरू होतो. बघा बरं, मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन हॅव नो बॅरियर्स टू एंट्री अँड एक्झिट. परफेक्ट कॉम्पिटिशन हॅव नो बॅरियर्स टू एंट्री अँड एक्झिट. म्हणजे आपण असं म्हणू शकतो, की दोघंही फ्रीली मार्केटमध्ये येऊ शकतात सेलर्स आणि बायर्स आणि फ्रीली एक्झिट पण करू शकतात. येतंय का लक्षात? पण हे लक्षात ठेवा, की मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशनमध्ये सेलर्समध्ये प्रचंड प्रमाणावर कॉम्पिटिशन असते. त्यांचं स्वतःचं जे डिस्टिंग्विश्ड प्रॉडक्ट असतं किंवा जे प्रॉडक्ट डिफरन्सिएशन त्याने केलेलं असतं, त्यामुळे त्यांच्या प्रॉडक्टचं जे काही वेगळं वैशिष्ट्य झालेलं असतं. सो व्हॉटएव्हर दे हॅव डिफरंटली मेड, इट इज व्हेरी कॉम्पिटिटिव्ह इन टर्म्स ऑफ सेलिंग ट्रान्झॅक्शन्स. आणि परफेक्ट कॉम्पिटिशनमध्ये मात्र अशा प्रकारे कुठल्याही प्रकार आहे. अशा कुठच्याही प्रकारे कॉम्पिटिशन नसते. तिसरा मुद्दा बघा बरं. अंडर मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन प्रोडक्ट्स आर हायली डिफरन्शिएटेड. मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशनमध्ये प्रोडक्ट्स जी असतात ती वेगवेगळ्या प्रकारची असतात. त्या प्रत्येक प्रॉडक्टची एक वेगळी लॉयल्टी असते. तुम्हाला जर आठवत असेल तर आपण एक साबणाचं उदाहरण बघतोय. सो मेडिमिक्स त्याची वेगळ्या क्वालिटी आहेत. सिंथॉल त्याच्या वेगळ्या, लक्सच्या वेगळ्या, संतूरच्या वेगळ्या, डव्हच्या वेगळ्या. इन द सेन्स प्रत्येक जो बायर असतो, तो बायर त्या क्वालिटीप्रमाणे त्याची लॉयल्टी ठरवतो त्या ब्रँडशी आणि ते विकत घेतो. सो असं असेल, काही लोकांना फक्त टाटा मोटर्सच्याच कार छान वाटतात. काही लोकांना सुझुकीचा, मारुती सुझुकीचा. काहींना मात्र Volkswagenचीच गाडी आवडते. सो इट इज की तुमची कशी लॉयल्टी आहे त्या ब्रँडशी. आणि म्हणून प्रोडक्ट डिफरन्सिएशन म्हणजे वेगवेगळी प्रोडक्ट असणं हे अतिशय मोठ्या प्रमाणावर सापडतं आपल्याला मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशनमध्ये. वेअर ॲज अंडर परफेक्ट कॉम्पिटिशन प्रोडक्ट्स आर परफेक्ट सबस्टिट्यूट ऑफ इच अदर. म्हणजे एका सेलरकडे जे प्रोडक्ट मिळतंय तसंच्या तसं सेम प्रोडक्ट दुसऱ्या सेलरकडे मिळणार आहे विदाऊट एनी फर्दर डिफरन्स. प्राइस सेम, क्वालिटी सेम, कॅरेक्टरिस्टिक सेम. ते होमोजिनस प्रोडक्ट असतं. येतंय लक्षात? त्यामुळे प्रोडक्ट डिफरन्सिएशन काही परफेक्ट कॉम्पिटिशनमध्ये सापडत नाही. आणि प्रोडक्ट डिफरन्सिएशन असं म्हणताना हे लक्षात ठेवा, हे मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशनमध्ये सापडणारं असं वैशिष्ट्य आहे, की जे परफेक्ट कॉम्पिटिशनमध्येही नसतं आणि मोनोपॉलीमध्येही नसतं. येतंय लक्षात? नंतर चौथा मुद्दा बघा. द डिमांड कर्व इन मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन आर नॉट परफेक्टली इलॅस्टिक. दॅट इज, इट इज रिलेटिव्हली इनइलॅस्टिक. इट इज डाउनवर्ड स्लोपिंग कर्व. सो मला थोडीशी चित्रकला करण्याची संधी इथे पण मिळणार आहे. तो तुम्हाला आठवण करून देण्यासाठी म्हणून एक सेकंद. सो जर समजा तुम्ही मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन मधला डिमांड कर्व बघितलात, तर तो साधारण या प्रकारचा असतो. हा जो उतरता डाउनवर्ड स्लोपिंग डिमांड कर्व दिसतोय तो. इट इज रिलेटिव्हली इनइलॅस्टिक. म्हणजे प्राइस जितक्या प्रमाणावर बदलेल तितक्या प्रमाणावर तुमची क्वांटिटी डिमांडेड बदलेल असं नाही. आता ही जी वाय ॲक्सिसवर आहे ती प्राइस आहे, तुम्हाला माहिती आहे. पण एक्स ॲक्सिसवर क्वांटिटी दिलेली असते. सो जर बघितलं तुम्ही, तर मी या प्राइसला आणि या क्वांटिटीला ड्रॅग करायचं म्हटलं खाली, तर ज्या प्रमाणावर 2 प्राइजेसमध्ये हा जो डिफरन्स दिसतोय आपल्याला, तेवढा डिफरन्स आपल्याला क्वांटिटीमध्ये दिसत नाही. म्हणजे प्राइस जेवढ्या प्रमाणावर बदलेल, तेवढ्या प्रमाणावर क्वांटिटी काही बदलत नाही. सो दॅट इज रिलेटिव्हली इनइलॅस्टिक डाउनवर्ड स्लोपिंग डिमांड कर्व.
वेरॅज जर समजा परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये बघितलं तर तिथे परफेक्टली इलास्टिक डिमांड कर्व असतो विच इज हॉरिझॉन्टल, एक्स ॲक्सिसला पॅरलल असलेला कर्व असतो. ओके, हॉरिझॉन्टल असतो आणि स्ट्रेट लाईन मध्ये येतो. सो डिमांड कर्व इन अ परफेक्ट कॉम्पिटिशन इज परफेक्टली इलास्टिक, इट इज हॉरिझॉन्टल स्ट्रेट लाईन. येत आहे लक्षात तुमच्या? मी दोन्ही प्रकारचे डिमांड कर्व तुम्हाला काढून दाखवलेत बरं का, विसरू नका. तुमच्या डोक्यात हे एक पिक्चर प्लांट करून ठेवा सो दॅट तुम्ही हे विसरणार नाही कधी. पाचवा मुद्दा बघा, अंडर मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन both efficient and inefficient firm, just a minute, okay. Under monopolistic competition both efficient and inefficient firms can exist. म्हणजे असं म्हणता येईल की दोन्ही प्रकारच्या फर्म्स एक्झिस्ट करतात. काही अतिशय एफिशियंट असतात, चांगल्या असतात, मार्केटमध्ये खूप प्रॉफिट मिळवतात, वेराज काही तेवढ्या प्रॉफिट मिळवणाऱ्या नसतात, काही इनएफिशियंट असतात. त्या एक्झिस्ट करू शकतात, को एक्झिस्ट करू शकतात मार्केटमध्ये. वेराज अंडर परफेक्ट कॉम्पिटिशन इनएफिशियंट फर्म कॅन नॉट एक्झिस्ट. म्हणजे सगळ्याच्या सगळ्या एफिशियंट फर्मच असायला लागतात, कारण नावच बघा त्या कॉम्पिटिशनचं कसं आहे, परफेक्ट कॉम्पिटिशन. सो कुठलंही इम्परफेक्शन चालणार नाही, म्हणजे इनएफिशियन्सी चालणार नाही. सो मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन मध्ये दोन्ही प्रकारच्या एफिशियंट आणि इनएफिशियंट अशा दोन्ही फर्म असू शकतात, पण परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये मात्र फक्त एफिशियंट फर्म असू शकतात. इनएफिशियंट फर्म कॅन नॉट एक्झिस्ट इन परफेक्ट कॉम्पिटिशन. ओके, सहावा मुद्दा बघा, अंडर मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन प्राइस इज हायर, आउटपुट इज लोअर. म्हणजे जर समजा आपल्याला आपल्या प्राइस प्रमाणे जास्तीत जास्त फायदा मिळवायचा असेल तर मोनोपॉलिस्ट जो असतो किंवा मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन मधला जो सेलर असतो त्याला त्याचा सप्लाय कंट्रोल करायला लागतो आणि त्या प्रमाणात त्याची प्राइस पण हायर ठेवायला लागते, ब्रँड लॉयल्टी तशीच ठेवण्यासाठी. अंडर परफेक्ट कॉम्पिटिशन द प्राइस इज लोअर अँड आउटपुट इज हायर. आणि याच्या करेक्ट विरुद्ध परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये होतं की प्राइस ह्या अतिशय कमी असतात आणि त्यांचा जो सप्लाय असतो तो मात्र मोठा असतो. कसं काय सांगा? प्राइस कमी आहेत कारण कुठल्याही प्रकारची कॉम्पिटिशन नाहीये, ऍडव्हर्टाइजमेंट कॉस्ट नाही, ट्रान्सपोर्ट कॉस्ट नाही, सेलिंग कॉस्ट नाही, कुठल्याही प्रकारच्या एक्स्ट्रा कॉस्ट नाही. आणि आउटपुट हायर आहे कारण सेलर्सच खूप जास्त आहेत ना, मेनी नंबर ऑफ सेलर्स, देर इज नो बॅरियर टू एंट्री अँड एक्झिट. त्याच्यामुळे आपण असं म्हणू शकतो की अंडर परफेक्ट कॉम्पिटिशन प्राइजेस आर लोअर बट आउटपुट इज हायर, अनलाइक monopolistic competition where price is higher and output is lower. सातवा मुद्दा बघा, अंडर मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन average revenue is more than marginal revenue, that is AR is greater than MR because the firm has lower price to increase sale. म्हणजे आता हा डाऊनवर्ड स्लोपिंग डिमांड कर्व असल्यामुळे बघा, जर समजा आपली प्राइस वाढली तर डिमांड कमी होणार. डिमांडचा लॉ आठवा बरं, जशी प्राइस वाढणार डिमांड कमी, प्राइस कमी होणार डिमांड जास्त होणार. तसंच इथे, आणि म्हणून दरवेळी पुढची वस्तू, एक्स्ट्रा वस्तू जी सेल करायची असेल, ज्या एक्स्ट्रा वस्तूतून आपल्याला मार्जिनल रेव्हेन्यू मिळणार आहे, ती जर मला सेल करायची असेल तर मला आधी सेल केलेल्या वस्तूंपेक्षा तिची किंमत कमी द्यावी लागते. इन द सेन्स मला कमी पैसे मिळतात मागे विकलेल्या वस्तूंपेक्षा, आणि म्हणूनच ॲव्हरेज रेव्हेन्यू इज ग्रेटर दॅन मार्जिनल रेव्हेन्यू टू इन्क्रीज द सेल. Under perfect competition, average revenue and marginal revenue are equal, so these curves coincide with each other. तुम्हाला आठवत असेल तर आपण तो एकावर एक वाला जोक म्हटला होता. सो कोइन्साइड म्हणजे जवळजवळ एकावर एक असणं. सो ॲव्हरेज रेव्हेन्यू AR इक्वल टू मार्जिनल रेव्हेन्यू दॅट इज MR इन परफेक्ट कॉम्पिटिशन. येत आहे का लक्षात तुमच्या मी काय म्हणतेय ते? पुढे बघा बरं, आठवा मुद्दा, इन मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन the firms compete with each other on price and non-price issues to expand their sale. So monopolistic competition मध्ये फर्म्स एकमेकांबरोबर कॉम्पिटिशन करतात. का करतात म्हणजे कशाच्या बेसिसवर कॉम्पिटिशन करतात? सिम्पली प्रॉफिट वाढवण्यासाठी, पण त्यासाठी ते एकमेकांच्या प्राइस बघून आपली प्राइस ऍडजस्ट करतात, किंवा दुसऱ्या बाजूने नॉन प्राइस इश्यूज म्हणजे सेलिंग कॉस्टचा वापर करून. उदाहरणार्थ काही लोक ऍडव्हर्टाइजमेंट
वाढवतात, काही लोक फ्री सॅम्पल्स वाटतात, काही लोक इतर कोणत्या तरी प्रकारे ही ही जी गोष्ट असते ती फिक्स करतात. थोडक्यात सांगायचं झालं तर वेगवेगळ्या मार्गांनी आपला सेल वाढवण्यासाठी टू एक्सपांड देअर मार्केट पेनिट्रेशन, एक्सपांड देअर सेल, दे यूज प्राइस अँड नॉन प्राइस what we can say aspects. Okay, and that's how they can increase their profits through monopolistic competition. But in perfect competition the firms compete with each other on price issues. म्हणजे फक्त प्राइसच्या बेसिसवरच परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये एकमेकात कॉम्पिटिशन घडली तर घडू शकते. ओके, 9वा मुद्दा बघा. अंडर मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन द वर्ड ग्रुप is used instead of industry for collection of firms producing heterogeneous product. तुम्हाला माहिती आहे मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन मध्ये स्पेसिफिकली सेइंग भरपूर प्रमाणावर प्रोडक्ट डिफरन्सिएशन असतं. म्हणजे वेगवेगळी छोटी छोटी फरक असतात प्रोडक्टमध्ये. साबण हे एकच प्रोडक्ट आहे, पण लक्स वेगळा आहे, डव वेगळा आहे, सिंथॉल वेगळा आहे, त्याच्या ऍड्स वेगळ्या आहेत, त्यातले असणारे प्रोडक्ट्स वेगळे आहेत. सो दॅट मीन्स अशी हेट्रोजेनस प्रोडक्ट बनवणाऱ्या ज्या भरपूर कंपनी असतात त्यांना एकत्रितपणे ग्रुप असं म्हटलं जातं. सो कलेक्शन्स ऑफ फर्म्स producing heterogeneous product under monopolistic competition are called as group, whereas in perfect competition the word industry is used for collection of firms producing homogeneous product. आपल्याला माहिती आहे परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये सगळीच्या सगळी प्रोडक्ट सेम असतात, काहीही फरक नाही, त्यांना वेगळी सेलिंग कॉस्ट नसते, ट्रान्सपोर्ट कॉस्ट नाही, काही बदलच नसतो त्यात. म्हणून ते सेम प्रोडक्ट बनवणारा जो सेट असतो कंपनीचा, जो ग्रुप असतो, त्याला काय म्हटलं जातं? इंडस्ट्री असं म्हटलं जातं. ओके, या दोन शब्दातल्या डिफरन्सिएशन बद्दल आपण आधीही बघितलं होतं, सो विसरू नका. परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये होमोजिनस प्रोडक्ट बनवणाऱ्या कलेक्शन ऑफ फर्म्स ज्या असतात त्याला म्हणतात इंडस्ट्री, वेरॅज मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन मध्ये कलेक्शन ऑफ फर्म्स जी असते, जी हेट्रोजेनस प्रोडक्ट्स बनवतात, त्यांना म्हणतात ग्रुप. 10वा मुद्दा बघा. इन बोथ ऑफ दिस मार्केट प्रॉफिट मॅक्झिमायझेशन ऑकर्स when firm produces goods to such a level that its marginal cost of production equals its marginal revenue. सो तुम्हाला आठवत असेल तर आपण जेव्हा इक्विलिब्रियम कंडिशन बघितल्या तेव्हा दोन कंडिशन बघितल्या होत्या. पहिली MR इक्वल टू MC, दॅट इज मार्जिनल कॉस्ट इज इक्वल टू मार्जिनल रेव्हेन्यू, आणि दुसरं MC कर्व शुड कट MR कर्व फ्रॉम द बिलो. सो या दोन कंडिशन फुलफिल झाल्या तरच परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये पण आणि मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन मध्ये पण आपल्याला प्रॉफिट मॅक्झिमायझिंग पॉइंट मिळतो. आणि आपण याबद्दल खूप इन डिटेल सगळ्या लेक्चर्समध्ये बघितलंय आणि तुम्हाला हे आठवलं पाहिजे बरं का. सो तुम्हाला आता ह्याच्यावर लक्ष द्यायचंय की आपण कसे काय फॉर्म केले, कसं बघितलं की शॉर्ट टर्म मध्ये सुपर नॉर्मल प्रॉफिट होतो मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशनला किंवा लॉसही होतो, लॉंग टर्म मध्ये मात्र फक्त नॉर्मल प्रॉफिट मिळतो. आणि त्याचीही कारण आपण बघितलीत की एंट्रीला काही बॅरियर नाहीये, बरोबर ना. कोणी येतं कोणीही जातं इंडस्ट्री ग्रुपमध्ये त्यांच्या. मग आपोआपच जेव्हा जास्त सुपर नॉर्मल प्रॉफिट होत असतो तेव्हा खूप लोक एंट्री करतात मार्केटमध्ये, जे मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन अंडर येतात, आणि त्यामुळे त्यांच्यात आधी जो सुपर नॉर्मल प्रॉफिट होत होता त्याचे खूप जास्त कॉम्पिटिशन वाढल्यामुळे तो जो प्रॉफिट असतो तो कमी व्हायला लागतो. याच्या उलट जर मार्केटमध्ये ऑलरेडी लॉस असेल तर जे आधी असणाऱ्या जे ग्रुपमधल्या छोट्या छोट्या फर्म्स असतात त्या मार्केट लीव्ह करतात, मार्केट सोडून देतात, आणि त्यामुळे त्यांचा जो लॉस आहे तो वॉश आउट होतो आणि पुन्हा एकदा नॉर्मल प्रॉफिट ग्रुपमध्ये असणाऱ्या एक्झिस्टिंग फर्म्सना मिळायला लागतो. येत आहे तुमच्या लक्षात? सो दॅट इज अबाउट की कशा प्रकारे आपण म्हणू शकतो की शॉर्ट टर्म मध्ये मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशनला सुपर नॉर्मल प्रॉफिट मिळतो किंवा लॉस होऊ शकतो, व्हेराज लॉंग टर्म मध्ये नॉर्मल प्रॉफिट आपल्याला ग्रुपमध्ये दिसून येतो. बरोबर. यानंतर हा एक जो चार्ट आहे तो मी तुम्हाला बघायला देणार आहे, आणि जेव्हा तुम्हाला नोट्स पाठवणार आहे तेव्हा तो तुम्ही छानपैकी तुमच्या वहीत काढायचा आहे, कारण यात प्रत्येक मार्केट स्ट्रक्चर मध्ये कंपॅरिझन केलेलं आहे आणि ते तुम्ही वाचायचं आहे आणि मला सांगायचंय की तुमच्या लक्षात आलंय की नाही. लास्ट लेसन मध्ये आपण हेच परफेक्ट कॉम्पिटिशन आणि मोनोपॉली या दोन पार्ट साठी केलं होतं.
पण आता ते 3 पार्टसाठी आहे. परफेक्ट कॉम्पिटिशन, मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन आणि मोनोपॉली. हे कंपॅरिझन तुम्ही करायचंय आणि मला सांगायचंय की ते तुमच्या लक्षात येतंय का? ओके. यानंतरचा पार्ट आहे सेलिंग कॉस्टचा, जो आपण पुढच्या लेक्चरपासून बघणार आहोत. ओके. सो आजसाठी आपण इथेच थांबूया. तुम्हाला जर काही शंका असेल, तुम्ही मला नक्की विचारली पाहिजे. ओके. आणि मुख्य म्हणजे ही व्हिडिओ बघितली पाहिजे आणि तुम्हाला लवकर भेटायची मला पण खूप उत्सुकता आहे. सो आपण सगळ्या प्रकारचे नियम पाळून भेटूया. ओके. बाय. हॅव अ नाईस डे अहेड. सी यू सून.